यश, हा तुला मशरूम आवडतात? तुला आवडतात? हो. मग मला आवडणारच. यश, बर, मी एक कमाल मशरूम मसाल्याची रेसिपी बघितली आहे. मला वाटतं ही उद्या ट्राय. एक मिनिट हा, आईचा फोन. हॅलो, बोल आई. अगं बोल काय बोल. आणि काय ग, आल्यापासून इथे फिरकलीच नाहीयेस. रमलीच वाटतं सासरी. असं काही नाहीये ग, पण असं आल्या आल्या कसं यायचं? तू एक काम कर, उद्या तू आणि यश दुपारी जेवायला या. ए सोन्या, ते ना तुझ्या आवडीचा श्रीखंड पुरीचा बेत करते मी. चालेल? या या. अगं आई, पण पण बिण काही नाही. मी आणि बाबा तुझी वाट बघतोय. या. बर थांब आई, यशला विचारते. एक मिनिट. यश, आई म्हणते की उद्या तिकडेच जेवायला यात. काय करूया? चालेल मला. तसे मला उद्या काही फार विशेष काम नाहीये आणि मी माझं आजचं काम सगळं कंप्लीट करतो. ठीक. हॅलो आई. ऐकलं मी. उद्या येणारच आहेस ना घरी? तर ती मी लिस्ट दिली होती बघ. त्यातल्या काही एक दोन गोष्टी आणल्या असल्यास तर त्या येताना घेऊन ये. हो, आणते, घेऊन येते, लक्षात आहे माझ्या. ठेवते, बाय. हो हो, ठेव ठेव. आणि या लवकर, वाट बघतेय मी. आई पण ना. छान. रेवने माझ्यासाठी गोष्टी आणल्या आहेत फॉरेनच्या. उद्या ती येणार आहे जेवायला, तयारीला लागायला हवा. यांना आत्ताच पाठवू दे बाजारात श्रीखंड आणायला. ते विसरते. आओ आहो. अरे बापरे. नाही अहो, म्हणजे हे एवढं सगळं असं जेवण आम्ही एका वेळी आमच्या घरात असं कधी खाल्लं नाहीये. हो की नाही रेऊ? हो ना, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही व्हेज थाळी मागवून खातो, पण हे आता एवढं सगळं जेवण संपवणार कोण? हो ना दुर्गाताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? अगं असं कसं, आपण सगळे एकत्र पहिल्यांदाच लंच करतोय. सगळं व्यवस्थित व्हायला नको का? जेवणानंतर स्वीट डिश सुद्धा सगळ्यांसाठी मागवणार आहे. त्यामुळे पोटात थोडीशी जागा ठेवा. अरे बापरे, म्हणजे अजून स्वीट डिश पण खायची? नाही म्हणजे हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते स्वीट डिश खायला पोटात जागा उरली पाहिजे ना. एवढं सगळं खायचं म्हणजे काळजी नका करू तुम्ही. तुमची टेस्ट लक्षात घेऊनच मी सगळं इंडियन मागवलंय. नाही, माझ्या लक्षात आहे मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ते सिरियल म्युस्ली वगैरे खाऊन पोट नव्हतं भरलं तुमचं. यावेळी काळजी नका करू, मी खबरदारी घेतलीये. काय झालं? काय विचार करताय? तुम्हाला असं वाटतंय का की दुर्गा हे सगळं चिडून बोलतेय? नाही नाही, मी अजिबात चिडलेली नाहीये. इनफॅक्ट यांच्या प्रेमाने माझ्या रागाला हरवलंय. एवढी सगळी धडपड मी यशच्या सुखासाठीच तर करत होते. रेवतीशी काही माझं पर्सनल वैर नाहीये. आणि आता रोज घरात बघतेय आम्ही, यश खूप सुखी आहे तिच्या बरोबर. हेच तर हवं होतं मला. यांची गाठ नियतीनेच बांधली आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मागचं सगळं विसरून, सगळे वाद मागे टाकून सुखाने एकत्र एक कुटुंब म्हणून राहायचं. चालेल ना? नाही नाही वहिनी, मला वाटतं ना दुर्गा वहिनी तिथे पास्ता ऑर्डर करतील. माझं पण फेवरेट आहे ना, पास्ता ऑर्डर करूया. सरू, लीला आईंच्या आईबाबांना पास्ता काय हे माहीत तरी असेल का? त्यांनी कधी खाल्लंही नसेल. त्यांना साधी म्युस्ली पण नाही माहिती. हा बरोबर आहे. मग काय माहित असेल त्यांना? पावभाजी? हा, पावभाजी ऑर्डर करू शकतात ते. हा, पण पावभाजी खायची का? नाही नाही नाही, नको नको. किती बटर असतं वहिनी त्या टाळांनो. एव्हा ना तुमचा कांदा चिरून, थालीपीठाची भाजणी भिजवून, ती थापून भाजून मस्त कुरकुरीत थालीपीठ पानात वाढलं गेलं असतं आणि ते पोटातही गेलं असतं. एवढ्या अशा स्पीडनं तुम्ही जर जेवण ऑर्डर केली तर माझ्या पोटातले कावळे आहेत ना, ते झोपून जातील बाळा. नाही नाही आजी, झोपून नका देऊ. 2 मिनिटं थांबा. सुचलं सुचलं.
एक नदळ बरोबर सिझलर. सिझलर? हा गुरु तुझं कसं होणार ग? छान होणार आजी. काय आहे ना, आपण सिझलर ऑर्डर करू. दुर्गा वहिनींनी पण तेच मागवलं असेल आणि कसं सगळं मिक्स. सरू सिझलर पार्सल कसं येणार? आपण ना काहीतरी दुसरं मागूया. हो बरोबर आहे तुमचं. काय मागवायचं आपण? आजी काय खाणार तुम्ही? थाळी. थाळी कसं सगळं. रुपा आजी आता रुपाला विचारतात काय ऑर्डर करायचं. सरू दुर्गा मॅडम, तुम्ही आता जे काही बोललात ना ते ऐकून मनावरचं ओझं उतरलं बघा. तुम्ही आमच्या रेवूला आपलं मानताय हे ऐकून खरंच खरंच खूप समाधान वाटलं हो. रेवतीचे बाबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका आता. अहो जसा यश आम्हाला आहे तशीच रेवती पण आहे. रेव, मी म्हणत असते ना नेहमी की चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होतं. बघ हे असं. आणि उशिरा का होईना पण दुर्गा मॅडम ना तुझं आणि यशचं प्रेम कळलं, पटलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. किती चांगली गोष्ट आहे. हा तू आता बघ बाप्पाच्या कृपेने ना तुमच्या दोघांचा संसार असा छान सुखाचा करा. चला सुरू करूया. हो हो